पण जीवाचा स्वभाव आहे, जे लक्षात ठेवायला पाहिजे ते ठेवत नाही, आणि जे लक्षात ठेवायची काहीच गरज नाही ते ध्यानात ठेवल्याशिवाय राहत. म्हणजे लोक कॅलेंडरवर लिहून ठेवतात तेलाची कॅन कधी आणली, काही काम आहे? जेव्हा ते तेल होईल तेव्हा दुसरं, गॅस कधी संपला. एकाच्या कॅलेंडरवर लिहिलं होतं शुक्रवारी बकरीनं 2 पिलं दिले. आता काय करसान त्याचा काय वाढदिवस करणार आहे का आपल्याला? काही लिहितात कॅलेंडर वरती. अरे रे रे, कोणाला शेजाऱ्याला उष्ण पीठ जरी दिलं, वाटीभर साखर दिली, ग्लासभर पीठ दिलं, हे बी लिहून ठेवता काही काही बाया. संसार असतो तो चिकाटी न करणार. त्या द्यायची पद्धत वेगळी आणि घ्यायची वेगळी असते. पीठ, आता संसारिक माणसाचा स्वभाव तसा आहे, ते देताना पीठ उपणून देतात. कधी असते ते ग्लास टाकून दिला का कोणी? नाही. फार काटेकोर पणाने संसार करणारी माणसं आहे, असा उपडून देत. वा वा. आता एक गोष्ट आहे का, मग काही गोष्टी ध्यानात ठेवा. महाराज म्हणतात हे नाही ठेवलं तर वाढदिवस कधी आहे, लग्नाचा वाढदिवस कधी आहे, आता ते नवीन नवीन चाललेलं आहे सर्व. असो, ते लक्षात ठेवलं काय नाही ठेवलं काय, विनाकारण जगाला प्रदर्शन काही कामात. बड्डे आहे भावाचा आणि जल्लोष साऱ्या गावाचा, आणि यानं केक आणायला दुसऱ्या अजून 300 घेतले. पुढच्या हप्त्यात दिन म्हणे सोयाबीन सोंग्याचे भेटले. ते विनाकारण स्टेटस ठेवणं वगैरे, ते आता गोष्टी फार लयाला चाललेली आहे. तरुण पिढी ते केक वगैरे आणतात, तोंडाला काय लावतायत रात्रभर, काहीतरी एक वेगळंच चाललेलं आहे. असं मग महाराज म्हटले तुम्ही नाही काही लक्षात ठेवा, पण निदान आता तशा तर बऱ्याच गोष्टी ध्यानात ठेवण्यासाठी. आपण ज्या वेळेला झोपतो की नाही, त्यावेळेला प्रत्येकानं स्मरण केलं पाहिजे की आपल्याला जी सुखानं झोप लागते आहे, निश्चिंतपणाने आपण झोपलो, यामागे एक शक्ती काम करते. आपण जर युक्रेन मध्ये जन्माला आलो असतो तर आपल्याला घरात नाही, खंडर खाली झोपावं लागतं, जमिनी खाली. कारण कधी रशिया बॉम्ब टाकीन हे काही सांगता येत, कधी मरणार आहे लोक ते सांगता येत नाही. पण तुमचं माझं भाग्य आहे की आपण सुरक्षित असलेल्या भारत देशामध्ये जन्माला आलो आणि इथं सुखानं झोपतो. कारण सीमेवरती आपले जवान रात्रभर पहारा देतात आणि आपलं रक्षण करतात. आहे की नाही उपकार? ए मेरे वतन के लोगो, आपण प्रत्येकाने झोपताना जवानाचे उपकार मानले, आणि जे ताटात अन्न येतं त्या शेतकऱ्याचे उपकार मानले पाहिजे. म्हणून लाल बहादूर शास्त्रींनी सांगितलं, जय जवान जय किसान. फार मोठं आंदोलन शेतकऱ्यांचं नागपूरला सुरू आहे. किती दुर्दैव आहे महाराज. तुम्ही आता दिवाळीला पेढा जर घेतला तर पेढा घेताना ज्या खोक्यात तुम्ही पेढा घेता, पुष्ट्यामध्ये रद्दीमध्ये, त्या खोक्याचं सुद्धा वजन तो त्या पैशात धरते. म्हणजे 600 रुपये किलो खोका, माहित तुम्हाला? आणि शेतकऱ्याचं सोयाबीन ज्या वेळेला तो विकतो तेव्हा त्या कट्ट्याचं वजन, त्याच्यातून कट्टा 300 ग्रामचा, काटून राहिले 1 किलो. भारत कृषी प्रधान देश आहे. अरे रे, शेतकरी राजा आहे बरं खऱ्या अर्थाने. 3 गोष्टी पाहिजे, रस्ता, भाव आणि वीज. आपण त्यांना पोचणारे आहे. जगाचा पोशिंदा म्हटलेला आहे. शेतकरी राजा म्हटलं, नोकरदार नोकर आहे. 10वा वित्त आयोग आज लागू झाला तरी पण नोकरदार नोकर असतो, पण शेतकरी काय राजा आहे. त्याची उपकार आहे या समाजावरती. घरादाराचा त्याग आहे. ऊन वारा पाऊस परवा नाही. पायामध्ये चप्पल आहे नाहीये, अंगात स्वेटर आहे नाहीये, बॅटरी आहे नाहीये. यावर्षी थंडी खतरनाक होणार आहे म्हणतात. आता जरी नसली तरी दरवर्षी इथं चादरी घेऊन यावं लागत होतं. आता पंखा लावण्याची गरज भासून आहे. लोक म्हणतात देवाचं गणित बिघडलं. म्हटलं तू येतं बरोबर आहे.
तो म्हणे मये नवरात्राची उपवास होते. म्हटलं 10व्या दिवशी खाटक्या जो कोण उभं होतो 9 दिवस उपास धरले हेही बरोबर आहे. पण 10 दिवसानं तुझ्या तोंडाला माती आली हे सुद्धा बरोबर आहे. जमाने में बदल आज कल हो रहा है, जरा गौर से देखो तो सब पाप बढ़ रहा है. कहता है इतिहास यहाँ पर दूध की नदियाँ बहती थी, हरे भरे इस देश में जनता खुशहाली से, मगर आज खाने को मिलती ना रोटी, दही दूध माखन की आशा ही छूटी. यहाँ पे हजारों कटती है गैया, कैसा खुश रहेगा किशन कन्हैया. रेकॉर्डिंग अधिकृत बातमी आहे. मलकापूर मध्ये जी लोक ते मांस सेवन करतात त्या प्रत्येकाच्या लग्नात गाईच्या मटणाची पंगत असते. आपल्या महाराष्ट्र देशाने महाराष्ट्र राज्यामध्ये कायदा जरी झाला असला तरी अनेक लोकांच्या आशीर्वादाने आजही हजारो गायींची कत्तल उघड्या डोळ्यानं होते. कोणता लोक जागून राहिले, जागले नाही, ते झोपलेले आहेत. विठाला विठाला बऱ्याच वेळेला तरुणांच्या बाबतीत हे सांगितलं जातं. एक तरुण दरवर्षी पालखी द्यायचा, पण पालखी द्यायचा आणि काय झालं त्याचं लग्न झालं. मग बरेच लोक लग्न झालं की परमार्थ सोडतात. असं एक गणित आहे. जो हरिपाठात येतो मग कार्य दिसला नाही तो म्हणे आता नाही, आता काय झालं लग्न झालेलं. म्हणजे आवडीनं सर्व त्याले काय म्हणता बाबू, आमचा बाबू. मग बाबूले भेटते बेबी अन बेबी भरते बिबा. दरवर्षी पंढरपूरले जाणारा बाबू घरीच. मग महाराजांनी फोन लावला, जालन्यापर्यंत दिंडी गेली. का रे येत नाही का दिंडीत? तो म्हणे महाराज सकाळी निघतो. भरली त्यानं बी बॅग. सकाळी ती बाई त्याला ऑक्शन करायला गेली. कस्तुरी तिलकम ललाट पटली, कुंकू ओलं केलं, पण दोन्ही डोळ्यातून धार, जसा कारगिलच्या युद्धावर चालला. तो म्हणे मैं तुम्हारी आंखों में आंसू नहीं देख सकता मात्र. ते म्हणे चालले का? म्हणे हो. मग त्याला वाटलं सुन ती त्याची पत्नी रडत होती, माया आहे घरामध्ये, जाऊ नाही का? तिने नाही नाही म्हटलं महाराज. तिने पदर घेतला असं, आम्ही कशाले कोणाला नाही म्हणा. तुम्हाला काय वाटते थांबला असेल, आला असेल काय? तो आलाच नाही. तो ते ही सोपं नाही महाराज. परमार्थ भक्ती तो कठीण, शुळावरील पोडी. हे शुळावरची पोडी आहे. हे सोपं दिसते, टाळकरी वारकरी परिक्रमा करणारे, पण हे एवढं सोपं नाही. सर्वांच्या सहकार्याने प्रतिवर्षी हा कार्यक्रम आहे. श्रीमद भागवत कथेचं या ठिकाणी आयोजन आहे. प्रवक्ते हरिभक्तीपरायण पूजा देवीजी यांच्या मुखारविंदातून आपण कथा श्रवण करीत आहात. आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या कृपेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचा नावलौकिक आहे, ज्यांच्या हरिपाठाने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलेला आहे. अगदी खेड्यापासून तर भारत देशाच्या सीमेपर्यंत बरेचसे जवान सैनिक ज्यांचा हरिपाठ ऐकून झोपतात असे ईश्वर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. हे कृपेशिवाय होत नाही. कृपा पाहिजे, कृपा. तर बहुतेक लोकांना माहीतच नसतं. कारण माहिती पाहिजे की व्यक्ती कोण आहे, महत्व त्याच्याशिवाय समजत नाही. ईश्वरजी महाराज आहेत. आणि माझं भाग्य आहे की स्वतः भागवत कथाकार, कीर्तनकार, हजारो लोक ज्यांच्या शब्दाने आपल्या जीवनाचा मार्ग परिक्रमण करतात
अनेक लोकांना ज्यांनी भक्ती मार्गाची वाट दावली अशा आपल्या गावातील आपले भूमिपुत्र आमच्या गुरुस्थानी असणारे आमचे ज्येष्ठ शिवदासजी महाराज या ठिकाणी आहे आणि टाळ घेऊन उभे आहे. कीर्तनकार कथाकार हे असे टाळ घेऊन उभे राहत नाही आणि उभे राहिले तर ते महाराज कोण म्हणे. पण आमच्या आईसाहेब मुक्ताबाईंचा फळाचा वैभव आहे. आई साहेबाची वारी करणारे प्रत्येक महाराज, कारण गुरुवारी हरणे बाबा नेहमी सांगतात की तुकोबाराय आदी करून जे संत आहेत हे टाळ वाजवूनच मोठे झाले. पण दुर्दैव असतं की त्यांना थोडस काही बोलता आलं की ते म्हणतात टाळ वाजवणं जरा हलकं काम नाही. नाही अहो, कीर्तनामध्ये तुम्ही आपण उभे राहू यात काय नवल आहे. पण चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी कीर्तन करावं आणि माऊली ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी उभं राहावं आणि संत श्रेष्ठ जनाबाई महाराजांनी त्यांना म्हणावं, दादा एकच टाळी पिटली चंद्रभागे वाळवंटे. एकची टाळी झाली, एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. एकची टाळी झाली. नामदेव कीर्तन करी पुढे देव, नाचे पांडुरंग. आणि जनाबाईंनी म्हणावं, जनी म्हणे ज्ञानदेवा. आता ज्ञानेश्वर महाराज काय खाली बसले असतील का मग. आता इथं प्रमाण म्हणा, आम्ही म्हणू शकतो ईश्वर महाराज म्हणा प्रमाण, खाली बसल्यांना म्हणू शकतो का. म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज टाळ घेऊ, हे वारकरी संप्रदायाची काय परंपरा. पण आपला संप्रदाय किती श्रेष्ठ आहे हे आपल्याला माहितीच नाही. म्हणून तर आपला वृंदावन वरून सुरू झालेला प्रवास भक्तिपा लोकांची कशी आहे. गावात कथेला येत नाही, गावात कीर्तनाला येत नाही. इथून 50 किलोमीटर कोणाचं असलं की मग तिथं गाण्या करून जातात. काय भक्ती आहे हे, काय काही भक्ती आहे. ही आंधळी भक्ती आहे. म्हणून श्रीमद भागवतामध्ये असं सांगितलं की भक्ती माता ज्या वेळेला मूर्छित झाली तिची 2 मुलं आहे. एक आहे ज्ञान आणि दुसरा आहे वैराग्य. ज्ञान आणि वैराग्य असल्याशिवाय भक्ती सिद्ध होते. ज्ञान पाहिजे की आपण भक्ती कशी करतो. खूप लोक वृंदावनची भक्ती करायची. देवकीनंदन महाराज, अनिरुद्धजी महाराज, मग त्यांची क्रेज, दुसरा शब्द आहे ट्रेंडिंग, ते कमी झाले. मग लोकांनी थोडी वृंदावनची भक्ती कमी केली. त्यावेळेला आता आश्चर्य झालं की मग 22 जानेवारीला मर्यादा पुरुषोत्तम राम मर्यादा से होंगे काम, हम है दीवाने राम के, बन गया है मंदिर कसम तुम्हारी जान से प्यारा है, अवधपुरी तारा बन गया है मन में, बन गया है मन में. मग पूर्ण वर्षभर ज्याच्या त्याच्या मोबाईलची रिंगटोन एकच, मेरे झोपडी के भार. होती की नाही, ऐका बरं, होती ना. आणि मग माहितीये तुम्हाला तेच रिंगटोन, सजा दो घर को गुलशन सा,
मेरे कथा शबरी की जैसी जुड़ गई मेरी कहानी से. असे वेगवेगळे अयोध्या आए मेरे राम, बोलो जय जय श्री राम. पण तिथली रिंगटोन बंद झाली आणि पूर्ण मग भारतामध्ये रिंगटोन डबल बदलली. तेरी डमरू की धुन सुन के मैं काशी न गई. श्री शिवाय नमस्कार. मग आला बा कुंभमेळा. मग रिंगटोन प्रथम यज्ञ भूखंड धरा पर आर्य का आगाज है पावन संगम की धरती प्रयागराज. 15 किलोमीटर पैदल जात लोक. कुठे चालले? कुंभमेळा. शिव भक्ती बदल. तिथं काय गेले की काही नाही. आम्ही गेलो, आम्हाला विचारत कोण्या महाराजचं प्रवचन चालू आहे हे नाही विचारत. ते खाऱ्या डोळ्याची पोर आहे का म्हणे. ते रुद्राक्षी इके ते काय तिचं ना मदालसा मोनालिसा. आता आपल्यात मदालसा आहे मला मदालसाच होती का बाबा ते मोनालिसा. मग तिथं तर थांबावं की नाही. मग ते बागेश्वर बाबाकडे आले. म्हणजे असे वृंदावन शिहोरून बागेश्वर. मग तिथं तर थांबायला पाहिजे की नाही. आता यूपी एमपी महाराष्ट्र सोडला. हारे के सहारे मेरी हार हराओ ना, तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ. मुश्किल है दास तेरा अब जल्दी आओ ना, तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल है दास तेरा अब जल्दी आओ ना. मी तुम्हाला ही वस्तुस्थिती सांगितली. मग आता यांचं मन तिथे बी टिकून राहील काय? नाही. मग ही भक्ती कामाची नाही. भक्ती कोणती कामाची आहे? बडिया माझा पंढरीराम, बडिया माझा पंढरीराम, बडिया माझा पंढरीराम, माझा पंढरीराम. तुहा देवा ताई देवा, देव तुया देवाचाही देवा,
बडिया माझा पंढरीराव. आपले वाडवडील सुद्धा पंढरीची वारी करायचे, आपणही करतो आणि येणारी पिढी सुद्धा करत. अशी स्थिर भक्ती नाही, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म म्हणून आपला श्रेष्ठ संप्रदाय. महाराज जी उभे आहेत, आमचे ज्येष्ठ, अगदी बालपणापासून आमच्यावरती लहान बंधूप्रमाणे प्रेम करणारे हरिभाऊ महाराज. तेही कीर्तना करताय. सर्व मंडळी मराठवाड्यातून या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. सर्व गुरुजन मंडळी समोर आहे. अनेक महात्मे ज्यांचा माझा परिचय नाही, पण सर्व पारमार्थिक क्षेत्रातली मंडळी आहे. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय आधी करून जे संत आहे ते या मृत्यू लोकामध्ये तुमच्या माझ्यासारख्या पामर जीवांना भक्ती करण्याकरता, प्रवृत्त करण्याकरता, भक्तीसाठी प्रवृत्त करण्याकरता झाडू संतांचे मार्ग कशा करता आलो याची कारणासी पेटू भक्तीचा डांगोरा. भक्तीचा डांगोरा पिटण्याकरता संत आले आणि मग त्यांनी या समाजाचं निरीक्षण केलं. तुकोबारायांच्या लक्षात आलं, सर्व लोक ज्याच्या त्याच्या प्रपंचामध्ये मग्न आहे, कोणाचं कोणाला काही घेणं देणं. जन तो हे देखे गुंतले प्रपंची. ज्याच्या त्याच्या प्रपंचात गुंग आहे की सर्व. शेजारच्या घरी काय चालू आहे आपल्याला काही माहित नाही, घेणं देणं सुद्धा नाही. ज्याच्या त्याच्या तालात आपण म्हणतो, जो तो ज्याच्या त्याच्या तालात आहे, कोणाचं काही त्याला घेणं देणं. मग तुकोबारायांनी ज्या वेळेला पाहिलं, महाराजांना वाटलं चला ते मायेनं करत असतील असं, पण सर्वच गोष्टी विसरून चालत नाही. मोजक्या काही गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजे. पण जीवाचा स्वभाव आहे, जे लक्षात ठेवायला पाहिजे ते ठेवत नाही, आणि जे लक्षात ठेवायची काहीच गरज नाही ते ध्यानात ठेवल्याशिवाय राहत. म्हणजे लोक कॅलेंडरवर लिहून ठेवतात, तेलाची कॅन कधी आणली, काही काम आहे. जेव्हा ते तेल होईल तेव्हा दुसरं, गॅस कधी संपला. एकाच्या कॅलेंडरवर लिहिलं होतं, शुक्रवारी बकरीनं 2 पिलं दिले. आता काय करसान त्याचा काय वाढदिवस करणं आहे का आपल्याला? काही लिहितात कॅलेंडरवरती. अरे रे रे. कोणाला शेजाऱ्याला उष्ण पीठ जरी दिलं, वाटीभर साखर दिली, ग्लासभर पीठ दिलं, हे बी लिहून ठेवता काही काही बाय. संसार असतो तो चिकाटी ना करत. त्या द्यायची पद्धत वेगळी आणि घ्यायची वेगळी असते. पीठ, आता संसारिक माणसाचा स्वभाव तसा आहे, ते देताना पीठ उपणून देतात. कधी असते ते ग्लास टाकून दिला का कोणी? नाही. फार काटेकोरपणाने संसार करणारी माणसं आहे, असा उपरून देत. वा वा. आता एक गोष्ट आहे का, मग काही गोष्टी ध्यानात ठेवा. महाराजांत हे नाही ठेवलं तर वाढदिवस कधी आहे, लग्नाचा वाढदिवस कधी आहे, आता ते नवीन नवीन चाललेलं आहे सर्व. असो, ते लक्षात ठेवलं काय नाही ठेवलं काय, विनाकारण जगाला प्रदर्शन काही कामा नाही. बड्डे आहे भावाचा आणि जल्लोष साऱ्या गावाचा, आणि यानं केक आणायला दुसऱ्या अजून 300 घेतले. पुढच्या हप्त्यात दिन म्हणे सोयाबीन सोंग्याचे भेटले. ते विनाकारण स्टेटस ठेवणं वगैरे, ते आता गोष्टी फार लयाला चाललेली आहे. तरुण पिढी ते केक वगैरे आणतात, तोंडाला काय लावतायत, रात्रभर काहीतरी एक वेगळंच चाललेलं आहे. असं मग महाराज म्हटले तुम्ही नाही काही लक्षात ठेवा, पण निदान आता तशा तर बऱ्याच गोष्टी ध्यानात ठेवण्यासाठी आपण ज्या वेळेला झोपतो की नाही, त्या वेळेला प्रत्येकानं स्मरण केलं पाहिजे की आपल्याला जी सुखानं झोप लागते आहे, निश्चिंतपणाने आपण झोपलो, यामागे एक शक्ती काम करते. आपण जर युक्रेन मध्ये जन्माला आलो असतो तर आपल्याला घरात नाही, खंडर खाली झोपावं लागतं, जमिनी खाली. कारण कधी रशिया बॉम्ब टाकीन हे काही सांगता येत, कधी मरणार आहे लोक ते सांगता येत नाही. पण तुमचं माझं भाग्य आहे
की आपण सुरक्षित असलेल्या भारत देशामध्ये जन्माला आलो आणि इथं सुखानं झोपतो, कारण सीमेवरती आपले जवान रात्रभर पहारा देतात आणि आपलं रक्षण करतात. आहे की नाही उपकार? हे मेरे वतन के लोगो, आपण प्रत्येकाने झोपताना जवानाचे उपकार मानले आणि जे ताटात अन्न येतं त्या शेतकऱ्याचे उपकार मानले पाहिजे. म्हणून लाल बहादूर शास्त्रींनी सांगितलं, जय जवान जय किसान. फार मोठं आंदोलन शेतकऱ्यांचं नागपूरला सुरू आहे. किती दुर्दैव आहे महाराज. तुम्ही आता दिवाळीला पेढा जर घेतला तर पेढा घेताना ज्या खोक्यात तुम्ही पेढा घेता, पुष्ट्यामध्ये रद्दीमध्ये, त्या खोक्याचं सुद्धा वजन तो त्या पैशात धरते. म्हणजे 600 रुपये किलो खोका, माहित तुम्हाला. आणि शेतकऱ्याचं सोयाबीन ज्या वेळेला तो विकतो तेव्हा त्या कट्ट्याचं वजन, त्याच्यातून कट्टा 300 ग्रामचा काटून राहिले 1 किलो. भारत कृषी प्रधान देश आहे. अरे रे, शेतकरी राजा आहे बरं खऱ्या अर्थाने. 3 गोष्टी पाहिजे, रस्ता, भाव आणि वीज. आपण त्यांना पोचणारे आहे. जगाचा पोशिंदा म्हटलेला आहे. शेतकरी राजा म्हटलं, नोकरदार नोकर आहे. 10वा वित्त आयोग आज लागू झाला तरी पण नोकरदार नोकर असतो, पण शेतकरी काय राजा आहे. त्याची उपकार आहे या समाजावरती. घरादाराचा त्याग आहे. ऊन वारा पाऊस परवा नाही. पायामध्ये चप्पल आहे नाहीये, अंगात स्वेटर आहे नाहीये, बॅटरी आहे नाहीये. या वर्षी थंडी खतरनाक होणार आहे म्हणतात. आता जरी नसली तरी दरवर्षी इथं चादरी घेऊन यावं लागत होतं. आता पंखा लावण्याची गरज भासून आहे. लोक म्हणतात देवाचं गणित बिघडलं. म्हटलं तू येतं बरोबर आहे. तो म्हणे मै नवरात्राची उपवास होते. म्हटलं 10व्या दिवशी खाटक्या जो कोण उभं होतो, 9 दिवस उपवास धरले हेही बरोबर आहे. पण 10 दिवसानं तुझ्या तोंडाला माती आली हे सुद्धा बरोबर आहे. जमाने में बदल आज कल हो रहा है, जरा गौर से देखो तो सब पाप बढ़ रहा है. कहता है इतिहास यहाँ पर दूध की नदियाँ बहती थी, हरे भरे इस देश में जनता खुशहाली से, मगर आज खाने को मिलती ना रोटी, दही दूध माखन की आशा ही छूटी. यहाँ पे हजारों कटती है गैया, कैसा खुश रहेगा किशन कन्हैया. रेकॉर्डिंग अधिकृत बातमी आहे. मलकापूर मध्ये जी लोक ते मांस सेवन करतात त्या प्रत्येकाच्या लग्नात गाईच्या मटणाची पंगत असते. आपल्या महाराष्ट्र देशाने, महाराष्ट्र राज्यामध्ये कायदा जरी झाला असला तरी अनेक लोकांच्या आशीर्वादाने आजही हजारो गायींची कत्तल उघड्या डोळ्यानं होते. लोक जागून राहिले, जागले नाही, ते झोपलेले आहेत. विठाला विठाला प्रत्येकाने 2 उपकार मानावे. ठीक आहे, लौकिकातलं सोडा, पण ज्या माय बापाने जन्म दिला त्यांचे उपकार. आज ती आई दुखी आहे, वडील दुखी आहे. आई वडिलांचे उपकार, साधू संतांचे उपकार. आणि अभंगाच्या अनुषंगाने तुकोबाराय म्हणतात, तुम्ही देवाचे उपकार माना, सर्व विसरा, पण 2 गोष्टी ध्यानात ठेवा. आतापर्यंतच नाही ठेवलंच चालते 2 गोष्टी. आता 2 गोष्टी ध्यानात ठेवा. इथून पुढे 1, आपल्याला एक दिवशी मरायचं आहे हे, आणि आतापर्यंत ज्यानं जिवंत ठेवलं तो. किती सोपं आहे. एक दिवशी आपल्याला काय करायचं आहे बरं आहे की नाही. मरा लागणार. मरा वाटत नाही पण मरा लागते. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला,
देखत देखत नाथ पंतू तोही तैसा झाला उठा उठा जागा पाठी भयाले. पण आश्चर्य असं आहे की एक दिवस मरायचं आहे याचाच नेमका विसर आपल्याला पडला. सर्व ध्यानात आहे पण मरण हे ध्यानात नाही. मरणाची कारे नाही आठवण मरणाची कारे नाही आठवण. आपल्याला आठवणच नाही आणि तशी आठवणच नाही मला. बघा कर्ज घेतल्यानंतर आता जाऊ द्या तो भाग. आपल्याला कोणाचे पैसे देणार हे ध्यानात आहे की कोणाजून घेणार हे ध्यानात आहे. देणार हे तर आपल्या ध्यानातच नसलं तरी लोक ध्यानात ठेवत नाही. पण आपल्याला भगवंताने मोजून श्वास दिले, जेवढे दिले तेवढे झाले की गाडी थांबली. जशी यात्रेमध्ये आता गाडी भेटीन चाबीची, जेवढी चाबी तेवढी गाडी. जितनी चाबी भरी रामने उतना चले खिलोना. तसं हे सुद्धा दे. जेवढे श्वास मोजून दिले तेवढे संपले की मग कीर्तन करता करता अंग टाकू शकते. जडी बुड बुडी देखता देखता जडी बुडा देखता जडी बुड बुडी देखता देखता जडी बुड बुडी देखता देखता क्षण न लागता दिसे नासी क्षण न लागता दिसे नासी पैसा गारुड्याचा खेळ दिसे क्षणभरी. अगदी एका क्षणामध्ये लोक म्हणतायत आता बोलले आता बोलले. तुकोबारायांनी काय सुंदर प्रमाण दिलं. तुम्ही जेवायला बसले, काला मोडला, वरण घेतलं, काय घेता डालडा की तूप? सांगा पटकन पुढे आपलं कीर्तन राहून. काय घेता? तूप घेतलं, ठीक आहे. आता काय तूप आवडत नाही ते तेल घेतलं. बसले जे घास घेतला, किती वेळा चावता? 32 चावला. आता काय करणार? गिळायचं आहे फक्त. तुकोबाराय म्हणतात ऐका, ग्रास गिळी सत्ता नाही हाता क्षणभंगुर हे न जाई कळता. ग्रास गिळी सत्ता नाही हाता. जायाचे शरीर जाईल क्षणात, क्षणात क्षणभंगुर नाही. सास रुक जाएगी चलते चलते. हिंदी आहे. याचा अर्थ असा आहे, सासू चालता चालता थांबून जाईल असा आहे का? सास मतलब श्वास थांबून जाईल. आणि बघा ज्याने मोजून दिले ना तो मोजून राहिला. घडी घडी काळ वाटयाची पाहे. पुढचं काय शब्द आहे? अजून किती आहे अवकाश. काय दूरदृष्टी आहे माझ्या नाथबाबांची. एखाद्या बँकेचं लोन घेतलं, मॅनेजर कडे तुम्ही गेले आणि त्यांना विचारा, मॅनेजर साहेब मी आता माझं आतापर्यंत लोन घेतलेलं आहे, मी अनेक हप्ते भरले, मी आतापर्यंत किती हप्ते भरले. काय दूरदृष्टी नाथबाबांची. तो मॅनेजर तुम्हाला असं म्हणणार नाही की इतके भरले. बोला 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 काय म्हणीन तो? इतके भरले हे नको विचारू. बोला काय म्हणीन? अजून तुझे एवढे हप्ते बाकी.
तसं देव सुद्धा, यम सुद्धा आपल्याला जे आयुष्य दिलं हे किती आतापर्यंत झालं याच्यावर त्याचं ध्यान नाही. ते गेलं, जे झालं ते गेलं. मागे झाले ते पाहू नका, आता पुढे. आयुष्य मोजाया बैसला मापारी, आयुष्य मोजाया बैसला मापारी, आयुष्य मोजाया बैसला मापारी, आयुष्य बैसला मापारी. हे कार्य तू व्यवहारी संसाराच्या, कार्य तू व्यवहारी संसाराच्या, आकारे तू व्यवहारी संसाराचा, कार्य तू संसारी व्यवहाराचा, कार्य तू व्यवहारी संसाराच्या, कार्य तू व्यवहारी संसाराच्या. जर देव काळ मोजायला बसला तर पुढचं चरण म्हणून आपण कशाला टाइमपास करता, डबल म्हणून सिंगल मध्ये जाता. क्षणाचा भरोसा नाही ना, पुढे पुढे पटपट विचार करायला लागेल ना आपल्याला. आणि तो कुठं बसला माहित आहे? बैसला शेजारी काळ उषा, म्हणजे उस्ताशी. सांगा मग आपण किती बेसावला. म्हणून संत म्हणतात आता जागा जागा जागा, आता जागा, आता जागा रे भाईनो जागा, जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो. काकडा आरतीला आता 24 दिवस झाले. पौर्णिमेला सांगताय आज अष्टमी आहे. आपण एवढे झोपलो. आज कोणती अष्टमी आहे? आज गोपाष्टमी आहे. तो आजचा पवित्र दिवस आहे की आपल्या नावाला साजेस काम, की ज्या कामावरून देवाला नाव पडलेलं आहे. गोपाल. गो म्हणजे काय? गो शब्दाचे अनेक अर्थ भागवत शास्त्रात. गो म्हणजे ज्ञान, गो म्हणजे इंद्रिय, गो म्हणजे ज्ञान, गो म्हणजे गाय. गाईला घेऊन, गो मातेला घेऊन माझे भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामधून नंद बाबांनी आजच्या दिवशी त्यांच्या ताब्यामध्ये गाई दिली. सांगितलं कान्हैया आजपासून तू गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना वना, गाई गोपाळ सवंगडे वना, गाय गोपाळ सवंगडे वना. घेवनिया जाय खेळे नंदाचा कान्हा, गोधने 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 गोधने, चारावया जातो शारंग पाळणे, जातो शारंग पाळणे. अशा वारकरी संतांचे उपकार आहे, किती अभंग आहे. आपण हे सोडून देतो का त्यातलं? काही चाराया वनात गेला, आपला का मंदिराच्या तिकडचा कार्यक्रम आहे का? हे गिरिजा सुत गवरी तनया,
कथेचा मान तुला. वा आधी कथेचा. आता त्याचे इतकं मानधन भेटलं तर पुढचंही म्हणू आपण. तेचही चांगला आहे त्याच्या परीनं. पण संत वाङ्मयामध्ये मग आजच्या दिवशी भगवान परमात्मा आणि काय झालं पहा. ज्या वेळेला इंद्राला अभिमान झाला. हे इंद्र, चंद्र, महेंद्र, धर्मेंद्र, जितेंद्र हे जे आहे हे मागचे दोन्ही, पहिले ती. त्या ब्रह्मदेवाला अभिमान झाला तर परमात्म्याने काय केलं. काला वाटिता विधाता ठकविला. हे त्यावेळेस ऐका. मग इंद्राला झालेला अभिमान दूर करण्याकरता भगवंतांनी काय केलं. गिरी गोवर्धन येणे उचलीला. आपल्या करंगडीवरती गोवर्धन पर्वत उचलला आणि 7 दिवस गोपाळांना त्या गोवर्धनाखाली त्यांनी कीर्तन केलं. हरी सुंदर नंद मुकुंदा हरी नारायण हरी. हरी केशव हरी मा हरी केशव हरी गोविंद. हरी नारायण हरी ओ. हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण. असं भगवंताचं कीर्तन केलं. 7 दिवसांनी पाऊस थांबला. इंद्रदेवाचा गर्वहरण झालेला आहे. आणि मग गोवर्धनाची पूजा केली 7व्या दिवशी. म्हणजे ज्या दिवशी पूजन करून गोवर्धन उचलला ते गोवर्धन पूजन आणि बलिप्रतिपदेला आपण करतो. आणि मग इथून हे 8व्या दिवशी भगवंताची आरती केली. श्री गोवर्धन महाराज तेरे माथे मुकुट विराज रहे. तेरी 7 कोस की परिक्रमा और अखिलेश्वर विश्राम. तेरे माथे मुकुट विराज रहे. आणि आजच्या दिवशी भगवंत गाई चरायला गेले म्हणून गोपाष्टमी. संत आपल्याला जाग करतायत. ऐका, तुम्ही जागे व्हा, देवाचं स्मरण करा. एक दिवशी मरायचं आहे ध्यानात ठेवा. आपल्या ध्यानात नसलं तरी ज्याच्याकडे मरण डिपार्टमेंट आहे, प्रत्येक खातं वेगळं आहे. ज्याच्यात खायला भेटते ते काय, त्याचं नावच किती चांगलं ठेल आहे, खातं. खातं म्हणजे जिच्यात खाता येते ते खातं. आणि एकच खातं असलं तर कसं काय खाता येईल. सगळ्याला खाता आलं. शब्द मराठी शब्द तसेच आहे, अर्थ तसा शब्द. कायद्याचं बोला, कशाचं बोला, काय द्याचं बोला, काय देता ते बोला, काय द्याचं ते बोला. तुमचं जे व्हायचं नाही ते होऊन जाईल का. आणि काय नाही दिलं तर जे होणार आहे ते बी होणार. काय शब्द आहे. ऐका पुढे, ऐका पुढे. मग यमाच्या ध्यानात आहे. याचे डिपार्टमेंट आहे यम. ते आपल्याला करू देतात. काय करणं आहे तुम्हाला, काय करणं आहे ते करा. इकडे बसणं आहे, तिकडे बसणं आहे, इकडे बसणं आहे, काय करणं आहे ते चालू द्या तुमचं. पण एक दिवस मारिती जोडीती तोडीती निष्ठुर. यमाचे किंकर बहुसा ते असे टोले मारतात ना. नाही त्या यमासी करुणा, त्याला करुणा नाही. काही रिश्वत चालत नाही की हे घ्यान पैसे नाही. तुम्ही या फक्त त्याच्या आडसट्ट्यात एकदा. यमाचा पाहुणा प्राणी होय असं आहे. मग त्याच्या लक्षात आहे. मग मरणाचं स्मरण का पाहिजे. कारण मरण समोर दिसलं की जीव भक्ती करतो. कशाहून. कोरोना काळात पहा तुम्ही, ते प्लास्टिक मध्ये लोक येत होते तर लगेच इकडे हरिपाठ सुरू आहे म्हणाले, देवाची ये द्वारी. बाबा तुम्ही तर कधी हरिपाठ घेत नाही. ते पाय पन्नीत आणलं त्याला. आपल्याला कधी खोकला येईन, रिपोर्ट पॉझिटिव्ह येईन, कधी तिकून बांधून आणतील. म्हणून कोरोना काळात टीव्हीवर दुसरे नाटकच नाही, तारक मेहता कोणतंच नाही. जीवन साथी
दिया और बाती तारे है बाराती. ऐकाय महाभारत, रामायण आणि श्रीकृष्ण तीनच सिरियल. दुसरं चॅनलच नाही. इसको लगा डाला लाईक झिंगाला लाला. सरे चॅनल बंद. परमार्थ का वाढला? कारण मरण समोर दिसत होत. भोगापासून जीव निवृत्त होतो. समोर जरी भोग असले तरी तो घेत नाही, कारण मरण दिसते. ज्याला समजलं की मी 7 दिवसानं मरणार आहे, तो काय म्हणेन चांगलं खाऊन घ्या, तो म्हणेन भजन करून घ्या. लक्ष देऊ नाही का? पूर्वीच्या काळी लोक पापाला घाबरायचे, उंदीर पकडायचे, मारायचे नाही. आता तर ते औषधी टाकून देतात, मरून टाकतात. पाप करायला असे उतावीड झालेले आहे लोक. दिवसभर बॅटरी चार्जिंग लावून ठेवतात ते बॅट. संध्याकाळ झाली की कोपऱ्यामध्ये मच्छर तडतड तडतड तडतड. काही काही म्हाताऱ्याचा तो जन्मसिद्ध अधिकारच आहे. ते म्हणता माझोच देत जाईल बॅट संध्याकाळ झाली का तड 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 तड. ते कसे टोंगे बरे होतील? ते टोंगे बरे होणार नाही आणि त्याला औषधी भेटणार नाही. एवढे मच्छर मारतो दिवसभर. पर नाली बंद करायला पाहिजे की मच्छर मारायला पाहिजे? नाली तशीच, मच्छर मारायला. एका गावले तर एक ते माणूस बॅट घेऊन गेलता अशी बाहेर. असं उद्या समजेन तुम्हाला ते काय बोललो मी. मग पापाला घाबरायचे पूर्वीचे लोक महाराज. पापाला खूप घाबरायचे. म्हणजे मग ते उंदीर पकडायचे. मग ते उंदीर सहजासहजी त्या पिंजऱ्यात जात नव्हते, कारण त्या पिंजऱ्याची रचनाच अशी होती. त्याला वनवे फाटक होतं. एक अशी जीभ होती, त्याच्यावर उंदीर गेला, खाली पडला की ते जीभ वरतो. आणून दाखवू का कोणाच्या घरचा पिंजरा तुम्हाला? समजलं की नाही? समजलं. पण उंदीर हुशार असल्यामुळे तो सहजासहजी पिंजऱ्यात जात. मग त्याच्याकरता एक आयडिया होती. त्याच्यामध्ये काहीतरी खायचं टाकायचं. काय टाकता? भजे. बरेच उंदर असे आहे की ते भजे आवडत. काही काही घरचे भजे नाही आवडत. कशाचे? हॉटेलचे. कारण ते शुद्ध असतात ना तिथले. इकडे काय घरी आहे तेच. स्टँडवर उतरले की पहिले भजे. काही काही उंदीर मग ते पोंगे, भुईमुगाच्या शेंगा. आला उंदीर खायला. चारी बाजूने फिरला त्या पिंजऱ्यामध्ये. पण जसा खाली पडला, पडता बरोबर त्याच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. खाण्याच्या पहिले बाहेरचा रस्ता पाहिनं. मग पंढरपूरच्या वारीतले वारकरी झोपायच्या आधी एक गोष्ट पहिले पाहतात. आता तर झोपू, पण सकाळी उठल्यावर कुकडे जाणार? आता उठण्यापुढे 3 वाजता. जो हुशार आहे त्या झोप्यापेक्षा बी तो पहिले म्हणते 10 मिनिटं फिरून या रे, कारण वेळेवर गडबड नको. बरोबर आहे का? ऐका ऐका ऐका. तसं त्या उंदरानं विचार केला की बाहेर कुठून जाणार. पण काय महाराज, त्याचं दुर्दैव आहे. बाहेर जायला आप अपनी मर्जी से अंदर आ सकते हो, लेकिन अपनी मर्जी से बाहर नहीं जा सकते. तसा तो तोंडाने इकडे दार पाय तिकडे पाय, त्याचं तोंड लाल बुंद झालं रक्ताने. त्याने भजाई खाल्ला नाही, पोंगाई खाल्ला नाही रातभर. एक महिने त्याचा गुरुवार अशी. आज कोण वार आहे? गुरु. त्याचा उपवास असे महाराजांचा. मग एक महिने तिच्यात तर भुईमुगाच्या शेंगा होत्या, त्या भुजेल नसतील. त्या भुजेल बी होत्या, सरळ चांगलं होतं. पण त्याला वाटलं आता आपलं काही खरं. मरण दिसलं की मनुष्य त्या गोष्टीचा त्याग करतो, भोगाचा त्याग करतो. तुकोबाराय म्हणतात तुम्ही मरण ध्यानात ठेवा. आता दुसरी गोष्ट तुम्ही काय ध्यानात ठेवा? ज्या देवाने आतापर्यंत आपल्याला जगवलं त्या देवाचा आठव करा. शब्द पहा किती गोड आहे. तुकोबारायांनी काय म्हटलं? पहिला शब्द कारे. कारे ना आठवीसी. तुम्हाला कोण्याच गोष्टीची आठवण नाही, नको ठेवा. पण आता एक गोष्ट ध्यानात ठेवा, त्या देवाला ध्यानात ठेवा.
का तुकोबाराय? तुकोबाराय म्हणतात त्याचं कारण असं आहे बाबा की तुम्ही आईच्या उदरामध्ये असताना ज्या वेळेला तुम्हाला कष्ट होत होते, 9 मास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतायत, नाकी तोंडी कुर्मी किडे गर्भवासाचे दुःख गाढे, कोणा पुढे सांगावे? कोणाला सांगू? ऐका, या संसाराचं दुःख एखाद्या माणसाला सांगितलं त्याला दुःख होईल, नवल नाही. पण महाराज म्हणतात एखाद्या दगडाला सांगितलं तर त्या दगडाची, एका दगडाचे 2 दगड होतील, एवढं दुःख आहे त्या गर्भवासाचं. आणि तिथं गुदमरत असलेल्या जीवाने भगवंताची आराधना केली. एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगावरी, दुरिताचे जाळे उगावरी. या जीवाने हात जोडले आणि देवाला प्रार्थना केली, देवा फक्त एक पंचवार्षिक चान्स देऊन पहा. काय म्हटलं जीवाने? एक पंचवार्षिक चान्स देऊन पहा. मग काय कर? तुझी सेवा करीन मला जनतेची काय करायची आहे? सेवा. तुझ्या आधी पण भरपूर लोकांनी सेवा 100 पिढ्या बसून खातीन एवढं त्यानं जमा करून ठेवलाय जनतेची सेवा करता करता. तू नवीन आलेला आहे, पण काम पडलं की तुम्ही काही बी सांगा. हा पूल कोण, मंदिर भाऊ, हे होऊ द्या, गडबड गडबड होऊ द्या, उद्या गडबड. पिढ्या गेल्या पण गडबड झाली नाही. निर्णय घ्यायचा असला ना 1 मिनिटात होतो, पण मानसिकता नसली तर मग वर्ष लागू शकतो. निवडणुकीच्या आधी कर्जमाफी, त्यांना माहित आहे थोडंसं दिलं की लोक सरे डिलीट आणतात. आणि ह्या लाडक्या बहिणी बुवाचा ऐकणार नाही पण भाऊचा ऐकणार. बुवान सांगलं याच्या नांदी लागू नको, हे तुले चॉकलेट देतील, 6-7 महिन्यानं केवायसी आणशील, तूच बोंबलशील. आंब्याच्या व झाडा खाले महाभाऊ दारू पाडी, कोण्या मेल्यानं केली काळी, आली पोलिसाची गाडी. भाऊ भाऊ असते ना भाऊ, पण एक दिवस असा आहे ते बहीण म्हणते त्याच्यासारखं कुठेच नाही. मग हे भाऊनं बहिणीला वचन दिलं, असं करू तसं करू, 1.5चा 3 करू, पण तो 1.5 बी ठेवता की नाही काय माहिती. त्या 1.5च्या नांदात माया सोलरची सबसिडी 1.5 वर्ष झाले अटकेला. मी त्या एजंटला म्हणतो का रे लोकांचे 78 आले, मग आलेच नाही. तो म्हणे महाराज लाडक्या बहिणीनं घोर केलं, कोण्याच खात्यात पैसे, इकडे पैसे नाही तिकडे पैसे नाही. हे म्हातारे ते 1000-1500 येता याचे कोणते निराधारचे. चक्रा मारू मारू मॅनेजरले कीर केला. एक मॅनेजर तर सुट्टीवर चालला गेला 2 महिने यायच्या धाकाना. हे रोज उठले की आले काय आले काय आले काय, अरे येतील कुठे जाते. म्हणजे आपलं काम असलं की, एक विषय लक्षात घ्या, आपलं काम असलं की लोक काय करतात, जीवाने काय सांगितलं, जीव म्हणतो देवा एक वेळ करी या दुःखा वेगळे, एकदा मला या दुःखातून वेगळं कर. देवाने विचारलं तू काय करशील? 8वीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. आणि हे आपल्या लक्षात नसल्यामुळे तुकोबाराय म्हणतात का रे ना आठवीसी, तू आठवत नाही त्या देवाला. बरं महाराज आम्ही तुमचं ऐकलं बी असतं, पण हे काय सांगायची पद्धत आहे का रे?
आता मी कोणाला म्हटलं का रे हे काम कर रे, तो म्हणीन मा बापाचा ऐकत नाही रे, तू हे कुठे ऐकू रे. हो अरे का रे. पण कार्य शब्द दोन वेळेला येतो, एक तर समोरचा बैमान झाला तर, किंवा दुसऱ्याच्या हिताचा कळवळा आपल्या मनात असला तर. एखादा मुलगा ऐकत नसेल वडिलांचं, कुकर्म करत असेल, पत्ता खेळत असेल, वाईट मार्गाला गेला असेल तर बाप त्याच्या पाया पडतो, भाऊ तुझ्या पाया लागतो, असं काम करू नको. त्याला बाप म्हणतो. आपल्या खानदानीमध्ये असं कोणी केलं नाही. अरे ऐक बाबा, चांगल्या मार्गानं जा, पण तो ऐकत नाही. तिसऱ्या चौथ्यांदा जरी कुकर्म करताना त्या वडिलांना दिसला तर मग वडील त्याची कॉलर धरतात आणि त्याला एक चापट मारून म्हणतात का रे तुला जनाची नाही तर मनाची लाज आहे की नाही. कार्य शब्द तिसऱ्या स्टेपला आलेला आहे, कारण त्याच्या हिताचा कळवळा बापाच्या हृदयात आहे. एखाद्याला उसने पैसे द्यावे, त्याने करार सांगावा, करार सांगूनही न द्यावे, एक दिवशी नवी गाडी घेऊन तो दिसावा. म्हणजे आपले सोडून दिले नवी गाडी घेतली. तो म्हणीन का रे तुले फोन केले, किती विनंती केली, तुला काही जनाची नाही तर मनाची थोडी आहे की नाही. अरे माझे पैसे देतो की नाही. मग तेव्हा तो म्हणीन का हो द्या हो, असं नाही. तो म्हणीन का रे. तसं तुकोबारायांनी अगोदर आपल्याला सांगितलं तुम्ही भगवंताचं नाव घ्या, पण कार्य म्हणून नाही. लागोनी या पाया विनवितो तुम्हासी, लागोनी या पाया विनवितो तुम्हासी. करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम. कारे शब्द आलेला आहे. कारे कारे नुमजसी दगडा. दगड म्हटलं आपल्याला. आता तरी उघडी डोळे जरी अध्यापनाकडे, मातेची आखोडे दगडाला पोटासी. एका ठिकाणी तर महाराज म्हणता यायच्या पेक्षा दगडे चांगले. एक माणूस असा उभा होता, तिकडून एक व्यक्ती आला गावातला. का हा रस्ता कुठं जातो आपण विचारतो ना, आशिल पण याच्या नांदी लागेल नाही. परत तो पुढे गेला आणि पुढे 5 फुटाचा दगड, 2.5 फूट गाडेल आणि 2.5 फूट वर आहे. त्याच्यावर लिहिलं होतं मोताळा 16 किलोमीटर. हा तो म्हणे त्याच्यापेक्षा हा पूर्ण. त्यानं सांगलं त्या उनी दगड बरे देवा. तू म्हणतात का रे त्या कृपाळू देवाला तू आठवत नाही. हा म्हणे बा तुम्ही सांगून राहिले पण आमच्या ध्यानात नाही. मग तुकोबारायांना वाटलं चला 10 वाजले, याला एवढं सांगलं तरी याच्या डोक्यात काही बसलं नाही. मग आता काय केलं पाहिजे. आता आपण याला आपल्या डोळ्यांनी जे दिसते, कारण आतापर्यंत जे उपकार सांगितले हे तुम्हाला माहिती नाही, मला माहिती नाही. आईच्या उदरात होतो ते आपल्या ध्यानात नाही आता कोणाच्या. पण वस्तुस्थितीमध्ये पुढचे जे 3-4 चरण आहेत की नाही, हे जर एखाद्या नास्तिक व्यक्तीने जरी ऐकले तरी तो देवाचं अस्तित्व मान्य करेल एवढी ताकद तुकोबारायांच्या अभंगामध्ये आहे. नास्तिक व्यक्ती जो देवाला मानत नाही. आता लक्ष देऊ नये का 5 मिनिटं, 1 मिनिटाचं एक चरण. शेवटची मस्त भैरवी म्हणून आटोपला विषय. माझ्याकडे लक्ष द्या. तुकोबारा म्हणतात तुम्ही देवाचं भजन का करा, का आठव करा. त्याचं पहिलं कारण ते मागचं जाऊ दे. आईच्या उदरात होता आणि तू वचन दिलं होतं तुम्ही भक्ती केली पाहिजे, हे आता आमचं बी सांगून सांगून तुका म्हणे मेलो सांगता सांगता. आता हा जयरतन हा सूर्य पटलं तर घ्या नाही तर चला. हे जरी नाही कालं तरी दुसरा ये. सोपा विषय. 1 मिनिटात एक वाक्य. आतापर्यंत विज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे, अनेक गोष्टीचे शोध लागले, पण जगामध्ये अजून आईच्या दुधाची बरोबरी करेल असं एकही प्रोटीन कोणी वैज्ञानिक काढू शकला नाही. काय आईच्या दुधाची काय ताकद आहे. भांडण झालं की लोक म्हणतात ए रे बाहेर अमर डेअरीचं दूध प्यायला शिंद. असं म्हणतात. काय काय म्हणतात. तुझ्या आईचं दूध पिला असेल तर बाहेर. ऐका, आईच्या दुधाची बरोबरी कोणतंच औषधी करू शकत नाही, पण जगाच्या पाठीवर काही कारणास्तव आईच्या दुधामध्ये जर त्याला ते नाही मिळालं तर एक दुसरा पर्याय एकमेव गावरान गाईचं दूध. म्हणून गायला माता म्हणतात. गोपाष्टमी गायला काय म्हणतात माता.
तिला माता का म्हणतात? कारण आईच्या दुधाची बरोबरी फक्त गाईचं दूध करू शकते, सोन्याचे कण आहे त्याचे. तुकोबाराय म्हणतात, एक कधी विचार केला तुझ्या मेंदूला थोडासा आशिंत झटका येऊ दे, थोड्याशा मुंग्या येऊ दे. अरे ज्या वेळेला बाळ जन्माला येतं, त्या जन्माला येण्याच्या आधी त्या माऊलीच्या स्तनामध्ये दूध नसतं. पण काय माझ्या भगवंताची कृपा आहे, बाळाचा जन्म झाल्याबरोबर माऊलीच्या स्तनामध्ये अमृताचा पान्हा पाठवणारा माझा देव आहे. देव अमृताचा पान्हा आईलाही जगवतो आणि बाळालाही जगवतो. प्रश्नार्थी चिन्ह आहे तुकोबारायांचं. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. एक चरण झालं. दुसरं, फुटे तरुवर उष्म कालमासी जीवन तयासी. का देवाचं भजन केलं पाहिजे? उन्हाळ्या दिवसामध्ये प्रत्येक झाडाचे पानं गळलेले आहे, थोडीशी चिंगी झाली तर जंगलाला आग लागते. पण एवढ्याही उन्हाळ्यात चैत्र शुद्ध प्रतिपदेला तुम्ही एखाद्या झाडाजवळ जा, त्या झाडाला बारीक पालवी फुटली. कोणी पाणी दिलं त्याला? तुकोबाराय म्हणतात. फुटे तरुवर उष्म काल मासी. मे महिन्यात, एप्रिल महिन्यात, चैत्र महिन्यामध्ये कोणी पाणी दिलं? फुटे तरुवर उष्म काल मासी जीवन तयासी कोण घाली. आणखी आहे का? काय चिंता केली नाही त्या देवानं आपली? काय नाही केली? आईच्या उदरात होतो तेव्हा तिथं जेवण दिलं, बाहेर आलो आईच्या स्तनात दूध दिलं, थोडं दुधाचे दात पक्के झाले, मग हिरड्या आल्या, दुधाचे दात आले. देवाला वाटलं दुधानं भागणार नाही म्हणून खिचडी खायला दुधाचे दात दिले. 9 वर्षाचा झाला, देवाला वाटलं दुधाच्या दातानं काही होणार नाही म्हणून ते पाळले आणि दुसरे दिले खांड खुंड खायला. रोडग्याचे ऐकत जा जरा. कशाचे खांड? आमच्याकडे ते रोडग्याचे जे खापा करतात त्याला काय म्हणतात? आणि जे वरचा भाग असतो जळलेला त्याला खापरी म्हणतात. टरफल ते ज्याले दात आहे तोच खाऊ शकते. कर्राम. आता तुमच्या मनात कोणते खांड होते ते मी इथून काय सांगतो. मायापुढे आहे बघ गुळाचे खांड. मायापेक्षा मुंग्यात जास्त खाऊन राहिले ते. जाऊ ऐका. मग एक म्हणे 55-50 झाल्यावर मग देव दात काऊन पाडते पावा. हे थोडी अभंगात आहे, पण माया बुद्धीनं सांगतो बरं. 55च्या पुढे अग्नी, जठरा अग्नी मंद होत. जे तरुणपणात पचते ते म्हातारपणात पचत नाही. आणि हे खाणाराले समजणार नाही, त्याची बी घाण, घरातल्याची बी घाण. होऊ नये यानं काला मोडूनच खाल्लं पाहिजे. म्हणून देव ते दात ठेवत नाही. देव अजून काय करीन आपल्यासाठी? तेने तुझी काय नव्हे केली चिंता. आलं महाराज लक्षात. झालं कीर्तन. ईश्वर महाराज, आम्ही देवाचं भजन करू, पण आमच्या संसाराचं काय? तुकोबाराय म्हणतात चिंता करू नका, त्याचं नाव विश्वंभर आहे. तुका म्हणे जाचे नाम विश्वंभर, नाम विश्वंभर. तुका म्हणे जाचे नाम विश्वंभर, नाम विश्वंभर. तुका म्हणे जाचे नाव विश्वंभर, विश्वंभर. नाव विश्वंभर, नाव विश्वंभर. त्याचे निरंतर ध्यान करी, त्याचे निरंतर ध्यान करी, त्याचे निरंतर ध्यान करे, ध्यान करे. कार्य आठवीसी कृपाळू देवाचे, कृपाळू देवाचे.
त्याचे निरंतर त्याचे निरंतर ध्यान करे ध्यान तारे नाटवी कृपाळू देवा ये. कृपाळू देवा हरे नाटवे कृपाळू देवा ये. कृपाळू देवा आपोषितो जनाशी एकलाशी 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 आ एकलाशी ओजितो जगाची एकलाशी ओजितो जगाची एकला